कुपवाड शहर संघर्ष समितीने कर्तव्यदक्ष व डॅशिंग अधिकारी आनंदराव घाडगे यांचा केला सन्मान। कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे व एलसीबीच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत 134 किलो गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींना इनोवा कारसह पकडून त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कुपवाड शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच अवैध धंद्यांनाही आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत। त्यामुळे कुपवाडकर जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। डार्क स्पॉट तसेच संवेदनशील भागावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून आता गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही एपीआय आनंदराव घाडगे यांनी गुन्हेगारांची भर चौकात धिंड काढून दाखवून दिले आहे। काही दिवसांपूर्वीच गांजा तस्करीच्या मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात एपीआय आनंदराव घाडगे व पथकाचे मोठे योगदान आहे। या कारवाईची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आनंदराव घाडगे यांच्या कार्याचा सर्वांसमक्ष गौरव केला। कुपवाड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन कुपवाड शहर संघर्ष समितीच्या नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा मनोमन सत्कार केला। यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे मार्गदर्शक व ज्येष्ठ माजी नगरसेवक शेठजी मोहिते, समितीचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक अशोक रासकर, कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे, सचिव अख्तरभाई मुजावर, देशभूषण गोंडाजे, अरुण तात्या रुपनर, मारुती चौडाज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई रंगरेज, मिलिंद सरोदे सर, रमेश जाधव, दाऊद मुजावर आदीसह कुपवाड शहर संघर्ष समितीचे बहुसंख्य सदस्य यावेळी उपस्थित होते।